नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपल्याला असा विषय आहे की मुंबईची लेखी परीक्षा कधी होणार, आणि बऱ्याच जणांचा विषय आहे की सर मुंबईची परीक्षा कधी होईल किंवा कारागृह पुण्याचं ग्राउंड कधी होईल. आता आपल्याला सर्व माहिती आहे की ही संपूर्ण कामकाज जे आहे ते गृह मंत्रालयाकडे असतं. आता आपण बघितलं होतं पाठीमागे व्हिडिओमध्ये 2-3 व्हिडिओमध्ये तुला सांगितलेलं आहे की मुंबईची लेखी परीक्षा कधी होणार आहे. तरी देखील आज देखील आपण तोच विषय रिपीट करत आहोत, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून देखील पटत नाही की परीक्षा होईल किंवा परीक्षा एवढी लांब जाऊ शकते का. तर याच्या संदर्भात मी तुम्हाला चर्चा करण्यासाठी आपला व्हिडिओ बघितलेला आहे. आणि आता तुम्ही काही काही जण व्हिडिओवर आलेला आहे पण अजून देखील सबस्क्राईब केलं नाही. आता काही काही जण स्किप देखील केलेला व्हिडिओला पण अजून देखील सबस्क्राईब करत नाही. म्हणजे तुमची एवढी माहिती सांगू देखील तुम्हाला काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे तुम्ही लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पोलीस भरती संदर्भात 100% माहिती मी तुम्हाला सांगत राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर हा विषय जो आहे तो मुंबई पोलीस भरतीचा, कारण की आता राज्यामध्ये सर्वत्र जो पक्षाचा पार्टीचा जो आहे तो प्रत्येक आपापल्या प्रचाराच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये लागलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे आज 19 तारीख आहे, काल 18 तारखेला 5 वाजता संपूर्ण प्रचार बंद झालेला आहे. म्हणजे जे आपल्यापर्यंत गाड्या येत होत्या प्रचाराच्या त्या गाड्या बंद झालेल्या आहेत. आणि आता उद्या लगेच सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान चालू असणार आहे 20 तारखेला. आता आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. काही काही जण जेवढे आपल्या तरुण मित्र आहेत की आपल्याला काय करायचं मतदानाचं, किंवा आपण जर मतदान नाही केलं आणि जर चुकीचं सरकार आलं तर आपल्याला असे परिणाम भोगावे लागतात. सध्या आपण मुंबई पोलीस भरतीचे विद्यार्थी भोगत आहेत, कारण की अजून देखील परीक्षा झाली नाही. किती दिवस झालं परीक्षा ग्राउंड होऊन परत बाकीचे प्रोसेस पूर्ण झाले आणि मुंबईचे पोरं असेच जुरती झालेले राहिलेले आहेत. आणि जर त्यात बी नाही सिलेक्शन झालं तर बऱ्याच विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. म्हणजे नैराश्य जीवन होत आहे विद्यार्थ्यांचं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की आपल्या हातात लोकशाही आहे. लोकशाही जर आपण ठरवायची असेल, जर कुठलं योग्य सरकार जर निवडून द्यायचं असेल तर आपण मतदानाला गेलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही मतदानाच्या दिवशी कुठेही एन्जॉय करायला जाऊ नका, कुठेही बाहेर फिरायला जाऊ नका. फक्त आपण आपल्या लोकशाहीचा हात बळकट करण्यासाठी, आपण आपल्या स्वतःला न्याय देण्यासाठी आपण योग्य सरकार आणायचं, योग्य उमेदवार निवडून द्यायचा आहे, ते तुमच्या हातात आहे. आणि त्याच्या संदर्भात आपण सांगणार आहे, कारण की ह्याचे परिणाम आपल्याला आता भोगावे लागतात. कारण की आपण आता सध्या भोगत आहोत की परीक्षा झाली नाही. आता महाराष्ट्र TET परीक्षा झालेली आहे, शिक्षक पात्रता परीक्षा आचारसंहिता असून देखील परीक्षा झालेली आहे. मग त्याच्यामध्ये फक्त आता ती परीक्षा जी होती शिक्षण खात्याकडे होती आणि ती परीक्षा झालेली आहे. आणि गृह खात्याची परीक्षा का झाली नाही तर आपले देवाभाऊ जे आहेत ते सध्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. त्यांचं रोज कुठं ना कुठं दौरा आहेत. त्याच्यामुळे आपली पोलीस भरतीच्या मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही, किंवा आता ते कुठल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. त्यांना फक्त आता महायुती, महाविकास आघाडी यांच्या संदर्भात ह्यांच्यावर डोळा आहे, आणि कुठलं पक्ष कधी फोडायचं आणि कुठली सरकार कधी स्थापन करायचं हे त्यांच्या फक्त डोक्यात. त्याच्यामुळे आपल्या पोलीस भरतीकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की पोलीस भरतीची एकदम दयनीय अवस्था आहे सरकारनं करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे आपण योग्य उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि योग्य मतदान करायचं आहे. तर आता परीक्षा जी आहे ते कधी होणार, तर गृह खात्याकडे पूर्णपणे प्रोसेस असते. आणि गृह खात्याचं आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि ते सध्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. आता निवडणूक झाल्यानंतर जेव्हा कुठलं सरकार येईल तेव्हा 1 डिसेंबर ते 8 डिसेंबरच्या दरम्यान परीक्षेची तारीख जाहीर होईल. आणि परीक्षा त्या डिसेंबर महिन्यामध्ये व्हायला कुठलीही अडचण नाही, परीक्षा 100% होणार आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, आता आपले बऱ्याच प्रकारे प्रश्न आहेत. आता इतके दिवस म्हणत होते की निवडणूक लागल्यानंतर कांद्याचे भाव वाढतील, कुठं काय होईल. आता आपण बघितलं मार्केटमध्ये आपल्याला फक्त ग्राहकाला घ्यायला कांदा महाग आहे, पण शेतकऱ्याचा कांदा जर घ्यायचा म्हणला तर कांद्याला एकदम कवडीमोल भाव मिळत आहे. 20 रुपये किलो, 30 रुपये किलो कांद्याचा भाव आहे. आणि तो बी पूर्णपणे म्हणजे हे नसतो, नावाला फक्त 20 रुपये किलो, 30 रुपये किलो असतो. जेव्हा मार्केटमध्ये सत्य परिस्थिती आपले शेतकरी मित्र जर कोण असतील, पोलीस भरती संदर्भात जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे भाव आहेत कांद्याला. आता आपल्याला माहिती आहे सोयाबीनला काय भाव चालू आहे, कारण की इतके दिवस 7,500 रुपये हमी भाव देणार म्हणत होते पण अजून देखील दिलेला नाही. आता उद्या परवा मतदान आलेलं आहे आणि कालच मी स्वतः आमचं सोयाबीन घातलेला आहे, 3200 रुपये भावानं गेलेलं आहे सोयाबीन, 32 रुपये. म्हणजे काय मार्केट नाही ह्याच्यामध्ये, आणि पूर्णपणे दयनीय अवस्था करून ठेवलेली आहे. कुठल्याच गोष्टीला भाव नाही, काय नाही. फक्त शेतकऱ्याचा माल घ्यायचा म्हणलं की पूर्णपणे भाव उतरतात. आणि जेव्हा शेतकऱ्याला दुसऱ्या गोष्टीत कुठलं भाव घालायचं म्हणलं तर मग मार्केटवाल्याला, आता तेलाचा भाव किती प्रमाणे वाढलेला आहे, दिवाळीमध्ये किती मोठ्या प्रमाणात महागाई झालेली आहे. आणि ह्याच्यावरून आपण लक्षात घ्यायचं की कुठलं सरकार कोणतं योग्य आहे कोणतं अयोग्य आहे. आणि पोलीस भरती संदर्भात एवढी लांबणीवर ठेवलेला आहे पोलीस भरतीचा देखील मुद्दा. तर हे कोणाच्या हातात आहे संपूर्ण आपल्याला समजून कळलेलंच आहे. पण तुम्ही अजून देखील तुमच्या हातात फक्त एकच आहे, आपण लोकशाहीला हात बळकट करण्यासाठी मतदान करायचं आहे आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ पोहोचवा, कारण की संपूर्ण सगळ्यांना कळलं पाहिजे की पोलीस भरतीमध्ये योग्य कोण, अयोग्य कोण आणि परीक्षा कधी होणार. तर परीक्षा मी तुम्हाला सांगितलं 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान होईल. पण नवीन पोलीस भरतीची गॅरंटी आहे का नाही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. कारण की आता आपल्याला
कधी कळेल नवीन पोलीस भरती होणार का नाही. 26 तारखेला सत्ता स्थापन झाल्यावरच नवीन पोलीस भरतीवर आपल्याला बोलता येईल, कारण की अजून देखील कुठलीही शक्यता नाही नवीन पोलीस भरती व्हायची. कारण की जर सरकार बदललं, जर कुणाच्या मनात काय येईल, कारण की आता सरकार सध्या आपापलं स्थान बळकट करण्याचं संपूर्ण नेते जे आहेत आपल्या महाराष्ट्रातले आपापलं स्थान बळकट करण्याच्या प्रभावी पडलेले आहेत. म्हणजे प्रत्येकाला आपापलं स्थान पाहिजे, की मला ह्या आमदारकी पाहिजे, कोणाला मतदान मंत्रिपद पाहिजे, तर ह्याच्यावर संपूर्ण जण ही व्यस्त आहेत. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्याकडे लक्ष द्यायला कोणाकडे वेळ नाही. त्यामुळे संपूर्ण मुलांची दयनीय अवस्था होत आहे. आपल्याला माहिती आहे की कांद्याचा भाव सांगितलं, मी तुम्हाला सोयाबीनचा भाव सांगितलं. आता ह्याचा देखील पोलीस भरती देखील तुम्हाला सांगता येत नाही, कारण की जर महाराष्ट्रामध्ये जर हाही सरकार जर बसलं तर काय सांगता येत नाही, आणि जर सरकार बदललं तरी काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे पोलीस भरतीचा जे तुम्हाला मुद्दा सांगणार मी तुम्हाला 27 तारखेला सांगतो. 27 नोव्हेंबरला तुम्हाला यूट्यूब चॅनल व्हिडिओ बघावा लागेल, आणि तोवर तुम्हाला आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. कारण की पूर्णपणे मी तुम्हाला परफेक्ट माहिती सांगतो की कशा प्रकारे काय आणि कधी काय होऊ शकेल आणि पोलीस भरती होणार की नाही. आता आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे. आता उद्या मतदान आहे, आणि आता दगडफेक देखील कुठं कुठं हल्ले व्हायला लागलेत. मोठे मोठे नेते आता अनिल देशमुख नागपूरमध्ये संध्याकाळी काल हल्ला झाला. तर ती महाविकास आघाडी नेते आहेत, आणि महायुतीच्या सरकारनं महायुतीच्या लोकांनी हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे. पण अजून देखील काय त्याच्यावर कळलं नाही. आता आमच्या बार्शीमध्ये देखील काल परवा हल्ला झाला, प्रचार सभेमध्ये दगडफेक झाली. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आपापले स्थान बळकट करण्यासाठी कोण कुठल्या स्तराला जाईल ती सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपल्या सर्वसामान्य जनतेकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. त्याच्यामुळे तुम्ही फक्त आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत राहील. धन्यवाद.